नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी शीतल खिल्लारे. आपली अंजनी अकॅडमीची जी टेस्ट आहे, प्रत्येक महिन्याला मी प्रश्न उत्तर स्वरूपात एक तुम्हाला PDF प्रोव्हाइड करत असते. पण विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार प्रत्येक प्रश्नाचा आता डिटेल ॲनालिसिस असेल. आपल्या पूर्ण PDFचे 2 एक्सप्लेनेटरी व्हिडिओ तुम्हाला मिळतील. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपल्या बॅचची थोडी वैशिष्ट्ये मी सांगते. प्रत्येक महिन्याचे 150+ प्रश्न आहेत. हे 150+ प्रश्न कुठून येतात तर GK टुडेचा डेटा, UPSC तसेच बँकिंगचे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्यातनं मी 1,500 ते 2,000 प्रश्न मी काढते. पैकी आपल्या MPSC साठी महत्त्वाचे असणारे प्रश्नच मी या टेस्टमध्ये घेते. सर्व प्रश्न MPSCच्या नवीन काठिण्य पातळीनुसार सेट केलेले आहेत. आणि आनंदाची बाब म्हणजे आपल्या या टेस्ट सिरीजमधून आयोगाच्या परीक्षेमध्ये जशाच तसे प्रश्न कॉपी पेस्ट आहेत. इव्हन सरळ सेवेमध्ये सुद्धा प्रश्न हे कॉपी पेस्ट आहेत. आणि ही आत्तापर्यंतची चालू घडामोडीची सर्वात दर्जेदार टेस्ट सिरीज आहे. हे मी सांगत नाहीये, तर आयोगाच्या पेपरमध्ये आलेले आपले हे टेस्ट सिरीजमधील आलेले प्रश्न हे बोलत आहेत. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाहीये की आपली टेस्ट सिरीज कशी घ्यायची आहे. तुम्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस दिसेल. यामध्ये पेड कोर्समध्ये तुम्ही गेलात, 3ऱ्या नंबरची आपली टेस्ट सिरीज आहे. यामध्ये 2023 पासून तुम्हाला टेस्ट अवेलेबल आहेत. पण 2026 साठी इथून पुढे ज्याही एक्झाम होणार आहेत त्यासाठी तुम्हाला 2025 आणि 26च करायचं आहे. 2023-24 करण्याची गरज नाही. 25 आणि 26 मध्ये ज्याही टेस्ट तुम्हाला मी प्रोव्हाइड करत आहे त्याच तुम्हाला करायच्या आहेत. 2026 मध्ये पण इथून पुढे होणाऱ्या सर्व टेस्ट त्यातच येणार आहेत. 2027-28 हे सिरीज ही कंटिन्यू चालू राहणार आहे. तर लेटेस्ट 2025 मध्ये ज्याही काही एक्झाम झाल्या होत्या, 2025 मध्ये गट क पूर्व परीक्षा, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा यामध्ये आलेले आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आलेले प्रश्न आपण थोडक्यात पाहू. संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 आपल्या टेस्टमधील आलेले प्रश्न विथ प्रूफ तुम्हाला मी देत आहे. तर आयोगाचा 39 नंबरचा प्रश्न होता, निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणतं एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. तर हा आपल्या मे 2025 टेस्टमधला प्रश्न आहे. ॲज इट इज तो प्रश्न आहे. थोडं एक्सप्लेनेशन मी दिलं होतं. मे 25 मधील दुसराच प्रश्न आहे. भारताचा निवडणूक आयोग मतदार आणि इतर संबंधित घटकांसाठी जसे की निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष आणि नागरी संस्था यांच्यासाठी एक नवीन वापरण्यास सुलभ डिजिटल इंटरफेस सुरू करत आहे. या नवीन प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे तर ECI-NET हे त्याचं उत्तर आहे. आयोगाने पण इथे ECI-NET हे मराठीत दिलेलं आहे. ECI-NET याचं उत्तर. आयोगाचा 44 नंबरचा प्रश्न बघू. 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या म्हणजेच इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिथेही पहिला महिला हा शब्द येतो तिथं आपल्याला 2 स्टार करून ठेवायचा आहे. आणि आपल्या जुलै 25 मधील हा प्रश्न आहे 128 नंबरचा. 2025 मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या म्हणजेच इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. याचं उत्तर आयोगाने दिलं होतं प्रोफेसर उमा कांजीलाल. ठीक आहे. आयोगाचा 40 नंबरचा प्रश्न बघू. राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं. तर हा आपला सप्टेंबर 2025 मधला प्रश्न आहे आपल्या टेस्टमधील. आपण इथे विचारलं 43व्या लोकमान्य राष्ट्रीय टिळक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला. तर नितीन गडकरी साहेबांना हा 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ॲज इट इज हा प्रश्न कॉपी पेस्ट आहे. आयोगाचा 50 नंबरचा प्रश्न पहा. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला होता. आता एक रोहिणी ग्रामपंचायत धुळे जिल्ह्यातील आहे, तिला दिला होता हा पुरस्कार. आणि आपल्या टेस्ट सप्टेंबर 2025 मध्ये हा प्रश्न आपण घेतला होता. 2025च्या हे बघा इथे 2025च्या राष्ट्रीय ई शासन पुरस्कारांमध्ये कोणत्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार मिळाला. याचं उत्तर आपण दिलं रोहिणी, महाराष्ट्र. ॲज इट इज हा प्रश्न आहे. आयोग जशाच तसं कॉपी पेस्ट करत आहे. तर हे बघितलं आपण गट क पूर्व परीक्षा 2025 मधील आपल्या टेस्ट सिरीज मधील आलेले प्रश्न. आता गट ब पूर्व परीक्षा 2025 मधील प्रश्न आपण थोडक्यात बघू. तर आयोगाचा 42 नंबरचा प्रश्न होता. ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. तर आपल्या सप्टेंबर 2025 मधील हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणाची IMFच्या कार्यकारी संचालक म्हणून 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली. याचं उत्तर उर्जित पटेल आहे बघा. आणि ऑप्शन पण बघा ॲज इट इज कॉपी पेस्ट आहेत. उर्जित पटेल, शक्तिकांत दास, रघुराम राजन. ॲज इट इज हे
ऑप्शन देखील कॉपी पेस्ट आहेत. त्याच्यामुळे आपली टेस्ट सिरीज सोडवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आयोगाचा पुढचा प्रश्न, मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला? ह्या प्रश्नाची खासियत मी सांगते, कुठल्याच मराठी मॅगझिनमध्ये हा पॉईंट आलेला नाही. फक्त आणि फक्त अंजनी अकॅडमीची टेस्ट सिरीज आणि विशाल सरांनी त्यांच्या नोट्समध्ये पण, तसेच त्यांनी शिकवलं पण आहे. हा प्रश्न फक्त आपल्या अंजनी अकॅडमीच्याच नोट्स आणि टेस्ट सिरीजमध्ये आहे. बाकी कुठल्याच मराठी मॅगझिनमध्ये हा प्रश्न नव्हता. याचं उत्तर नीरज चोप्रा आहे. टेस्ट सिरीज सोडवणं खूप गरजेचं आहे. आयोग आपले प्रश्न जशाच तसं कॉपी पेस्ट करत आहे. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळ फलक म्हणजेच डॅशबोर्ड अंतर्दृष्टी डॅश डॅशमध्ये सुरू करण्यात आला. आता आयोगाने ह्याचं कालावधी विचारलाय, कधी सुरू करण्यात आला. आपली जून 2023ची टेस्ट होती. यात आपण प्रश्न घेतला की कोणत्या संस्थेने हा उपक्रम चालू केला आहे. तर इथं आपण त्याचं उत्तर RBI दिलं होतं. आपले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. हा पण प्रश्न जशाच तसाच आहे. जून 2023 मधला आपला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, आयोगाचा 25वा, भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर आपण डिसेंबर 2023 मध्ये हा डिटेल एक्सप्लेनेटरी प्रश्न घेतला होता. 16 वित्त आयोग अशी खालील विधाने लक्षात घ्या. स्थापना 31 डिसेंबर 2023 रोजी झाली. यांच्या अध्यक्ष अरविंद पनगरिया आहेत. त्यानंतर त्याच्या शिफारसी कधीपर्यंत लागू असतील? आयोगाचे सचिव ऋत्विक रंजना पांडे आहेत. आता 49 नंबरचा आयोगाचा प्रश्न पहा. 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे? तर आणि आपल्या डिसेंबर 2024 मध्ये हा प्रश्न आहे. ॲज आपण आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचं आपण डायरेक्ट आपल्या प्रश्नामध्येच उत्तर घेतलं होतं. ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत धरणाच्या बांधकामाला मंजुरी देणारा देश कोणता आपण विचारलं? चीन. आयोगाने विचारलं नदी, ब्रह्मपुत्रा नदी हे त्याचं उत्तर आहे. हा पण प्रश्न ॲज इट इज आहे. तर आता हा उपक्रम आपण एक्सप्लेनेशन असलेला व्हिडिओ मार्च 2026ची आपली जी टेस्ट येणार आहे तेव्हापासून आपण चालू करणार आहोत. जेही कोणी नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्यात आपण रोजचा रोज डेटा आपण ॲड करत असतो. थँक्यू.